महाराष्ट्र राज्याला एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे। काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंग मोहिते पाटील हे 2003 ते 2004 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते। असं असलं तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यजनक लागलेत। कायम इथल्या निकालांनी देशाचं लक्ष वेधून घेतलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील याच घडामोडींचा आढावा या लोकसभेचा रणसंग्राम या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, आपण आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब, फॉलो व लाईक जरूर करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हटलं की लिंगायत, मराठा आणि मागासवर्गीय या तिन्ही समुदायांचं या मतदारसंघातील महत्त्व अधोरेखित होतं। 6 विधानसभा क्षेत्रांचा मिळून बनलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार आहेत, तर मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने, उत्तर सोलापुरातून भाजपचे विजय देशमुख, सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, तर पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत। सोलापूर लोकसभा म्हणजे काँग्रेस हे कधी काळी समीकरण होतं। 1952 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली। सुरुवातीचे 5 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे PN राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं। 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे खासदार झाले। त्यानंतर मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनी म्हणजे 1962 साली सोलापूरमध्ये काँग्रेसचा उदय झाला। 1996 आणि 2003 या 2 निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी होतं। 1962 साली मडेप्पा उर्फ आप्पासाहेब कालाडी, 1967, 71 आणि 77 साली सूरजरत्न दमानी, 1980 आणि 1984 साली गंगाधर कुचन, 1989 आणि 91 साली धर्मण्णा सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापूर लोकसभेचे खासदार म्हणून देशाचं संसदेत प्रतिनिधित्व केलं। 1996 साली मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्ल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला। लिंगराज वल्ल्याळ यांच्या रूपानं केवळ सोलापूरचाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाला। मात्र केंद्रात इंदरकुमार गुजराल यांची सत्ता कोसळली, त्यामुळे 1998 साली पुन्हा एकदा देशात मुदतपूर्व निवडणुका लागल्या। या निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला। 1998 आणि 99 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला। 2003 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी बाजी मारली। त्यानंतर 2004 साली लोकसभा निवडणुकीत भाजपच्याच सुभाष देशमुख यांनी विजय मिळवला। भाजपच्या विजयाचा रथ 2009 साली सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा एकदा रोखला। भाजपचे शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होत देशाच्या राजकारणात प्रवेश केला। याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री, लोकसभेचे सभागृह नेते सारख्या मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली। प्रभावशाली मंत्रिपदांवर काम करून देखील 2014च्या मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला। शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेंना पराभव पत्करावा लागला। शरद बनसोडे यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी विजय झालेला। त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला। यावेळी भाजपच्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी शिंदे यांचा पराभव केला। 2019ची सोलापूरची लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी गाजली। सुशीलकुमार शिंदेसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यासमोर भाजपनं विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून आध्यात्मिक गुरु असलेल्या आणि राजकारणाशी काही संबंध नसलेल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलं होतं। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता। प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं इथली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी सुशीलकुमार शिंदेंचा सुमारे 1.5 लाख मतांनी पराभव केला। यावेळी प्रकाश आंबेडकर यांना 1,70,000 मतं मिळाली होती। आंबेडकर यांना मिळालेली मतं आणि शिंदेंचा पराभव हे पाहता वंचितचा फटका काँग्रेसला खूप दणक्यात बसल्याचं दिसून येतं।
या निवडणुकीत डॉक्टर जय सिद्धेश्वर यांना 5,24,985 तर सुशील कुमार शिंदेंना 3,66,377 मतं मिळाली होती. 2019च्या निवडणुकीच्या प्रचारातच सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे 2024च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांनीही उमेदवारीची मागणी केली. भाजपकडून यंदा कुणाला तिकीट मिळेल याची चर्चा सुरू आहे. यात डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्यानं त्यांना पुन्हा तिकीट मिळणार की भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपकडून सध्या राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत बघायला मिळेल. 2019च्या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत म्हणजेच महाविकास आघाडीत दाखल होत असल्यानं इथली लढत चुरशीची होईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.